न्यूजमध्ये आपले स्वागत। शब न्यूज करिता मी सिमरन सय्यद। आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी। अपनी प्रजाहित पार्टीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। मी पुणेकरांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर मतदार मला निवडून देतील असा विश्वास यावेळी हेमंत पाटील यांनी व्यक्त केला। पुणे लोकसभेमध्ये मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून धंगेकर सर आहेत, भाजपच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ आहेत आणि वंचितच्या पक्षाच्या अंतर्गत वसंत मोरे आहेत। ह्या तिघांच्या पटीनं आज मी जे 20 वर्षामध्ये जे काय पुणे शहरासाठी केलं आहे त्यामध्ये मराठा समाज असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, दलित समाज असेल, मातंग समाज असेल, अनेक समाजाच्या अडचणी दूर करण्याचा मी 20 वर्षामध्ये प्रयत्न केल्यामुळं आज पुणे लोकसभेमध्ये मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही। पुणे शहरामध्ये 70-75 वर्षापासून तुम्हाला एक छोटंसं संडास होत नाही। अनेक ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजासुद्धा ह्या राजकीय पक्षांनी भागवलेल्या नाहीत। म्हणून माझी आजची उमेदवारी मी आज भरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी बहुसंख्य मतांनी निवडून येऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। एजंट आहे पुणे लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत, आरक्षणाचा विषय असेल, तुम्हाला आता सांगितलं अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत। अनेक समस्या शहरामध्ये आहेत। बेरोजगारीचा प्रश्न आहे। बेरोजगारांच्या प्रश्नामध्ये जगातील सर्व देशातील मुलं या ठिकाणी नोकरीला आहेत, परंतु पुणे लोकसभेमध्ये 1.5 लाख लोकांना अजून नोकरी मिळालेली नाही। ती नोकरी देण्यासाठी मी जर लोकसभेला निवडून आलो तर ह्या 1.5 लाख बेरोजगारांना मी नोकरी पुणे शहरामध्ये देणार आहे। अशा अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। इतर उमेदवार आपल्याला मी जे माझं व्यक्तिमत्व जे काही 20 वर्षामध्ये मी केलेलं आहे, जे काही पुणे शहरामध्ये माझं काय जे चरित्र आहे, माझ्या माध्यमातून मी लोकांना मतं मागणार आहे की बाबा उमेदवार कसा आहे, उमेदवार स्वच्छ आहे का, उमेदवार पैसेवाला आहे का, उमेदवार भ्रष्टाचारी आहे का, हे पाहून सर्व लोकांनी मला मतदान करावं। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर। शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता। मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा।